पूर्ण असा आहे तो. इकडे गाडी चालवत आहेत. कमीत कमी. हे गाईज व्हॉट्सअप सिद्धू जी तर आज आपण जाणार आहोत बिडकीनला. माझ्या आजी आजोबा राहतात तिथे, तर तिथे त्यांचं दर्शन घेऊयात. कारण की आता संक्रांत गेली आणि संक्रांतच्या टाइमला आपण सर्व मोठ्या व्यक्तींचं आपल्या जे आहेत त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे, त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. पण संक्रांतीनंतर आपल्याला वेळच नाही भेटला की आपण जातो म्हणून. तर पण आज आपल्याला वेळ भेटलाय कारण आज संडे आहे, तर आपण आज जाऊयात. मी आणि पप्पा चालू आहे कारण मित्रांनो आता आपण निघलेलो आहेत घरून. जेवण गोळ्या सर्व खाऊन आणि आता कमीत कमी अर्ध्या एक तासामध्ये पोहोचा. इकडे गाडी चालवत आहेत. कमीत कमी अर्धा तासात जायला पाहिजे कारण आम्ही हायवेनी चाललो आहोत. एक दिवस असा येईन की मी कार चालवेल, पप्पा इथं बसेल. आता बघा रस्ता एकदम मोकळा आहे सध्या. मस्त गाणे चालू आहे पप्पाच्या काळातले 90sचे. डोंगराळ भागामध्ये जास्त करून पावसाळ्यामध्ये खूप भारी वाटते. असे भारी नाही वाटत. आता तो उन्हाळा लागतोय पण पावसाळा भागात जास्त टाइम मजा. मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे आणि आल्या आल्या खूप भारी गोष्ट तुम्हाला दाखवतो. आणि फाटायला आली होती म्हणून याला जुगाड केलाय. खूप सुंदर पद्धतीने शिवलेली. बघताय तिथं टीव्ही. आपल्यासोबत आहे सुशांत भाऊ सध्या, आमचं जे काकांची मुलं, मुलगा मोठा मुलगा, आमची मुलगी. तर मित्रांनो आपण आता निघलोय घरी. आता इकडनं कुठं जायचं आहे? राईटला. इकडनं राईट जायचं. इकडनं जर सरळ गेलो तर माझं कॉलेज लागतं. पूर्ण असं आहे तो. तर मित्रांनो आता रात्रीचे वाजलेले 9:30. आज थोडं लवकर झोपतोय मी कारण की आजारी आहे आणि त्याच्यावरनं मी आईस्क्रीम पण खाल्ले आणि आईस्क्रीमवरती गोळ्या खाल्ले. आय होप की सकाळी सर्दी नाही व्हावी. आजच्या यावाल्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.